सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकच तुमचा परिचय देतील. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामीवर निशंक सोपवा. कर्म करत राहा, फळ मिळणारच. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन. नको होऊ उदास, मी आहेच तुझ्या आसपास. डोळे बंद करून आठवण कर, बघ मी आहे तुझा विश्वास. मीपणा दूर ठेवला आणि विश्वास आपल्या पदरी जपला तर कधीच अपयश येणार नाही. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. मोहापासून सावध राहिले पाहिजे. मोह हा मोक्षाच्या वाटचालीतील फार मोठी बाधा आहे. त्याच्या आहारी गेले तर अधपतन निश्चित आहे. फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे. हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे. ज्यावेळी तू जाशील काळोखात, त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तू घाबरू नकोस, स्वामीच पकडतील तुझा हात. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपलं कोण आणि परकं कोण हे ओळखण्यासाठीच. भूतकाळात घेतलेल्या निर्णयाचा जर का आता पश्चाताप होत असेल तर नको करून घेऊ बाळा. त्या काळात तेच गरजेचे होते जे तुला योग्य वाटले. तुला न पटणाऱ्या गोष्टीचा तुझ्याशी काहीही संबंध असेल तर त्याला ठामपणे विरोध कर. पण विरोध करण्यामागचे कारण तुला ठाऊक असू दे. मी तुझ्या मदतीला सांगून नाही, न बोलता धावून येईल. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका, तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामी नाम राहू द्या. स्वतःच्या चुकापासून शिकता शिकता इतरांच्या चुकापासूनही शिकणे हे उत्तम दर्जाचे शहाणपण आहे. एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून बघा अन हरला नाही तर सांगा. अजून एक शब्द आहे स्वामी, आतुरतेने बोलून तर बघा. मनासारखं नाही झालं तर सांगा. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. जसा एखादा सोनार आपल्या परिश्रमाने अलंकार बनवतो, ती त्याची कसब आहे. त्याचप्रमाणे तू तुझ्या दुःखाला सुखात परिवर्तन कर, ती तुझी कसब असेल आणि हे तुला शक्य आहे. बंद केले नयन माझे, चित्तरूप बघूनी तुझे. स्वामी तिन्ही जगाचा, तू माय बाप आहे या जनाचा.